डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल निघाली। हे जेवण विद्यार्थ्यांनी खाल्ल्याने 28 विद्यार्थ्यांना विषबाधा होऊन विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात घाटी रुग्णालयात भरती करावे लागले। एकीकडे संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्याने सर्वत्र आनंद उत्सव साजरी करण्यात येत आहे। त्यांच्याच नावाच्या वसतिगृहात अशा प्रकारे विद्यार्थ्यांसोबत होत असलेल्या अत्याचारपूर्ण वर्तणुकीबाबत ऑल इंडिया पॅन्थर संघटनेने ठिय्या आंदोलन करीत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। याबाबत ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे दीपक केदार यांनी यूसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे प्रसाद लाडचं कॉन्ट्रॅक्ट रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। प्रसाद लाडचं कॉन्ट्रॅक्ट रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। या दादागिरीला मुडीत काढलंच पाहिजे, काढलंच पाहिजे, काढलंच पाहिजे। आम्हाला पोटभर आमच्या हक्काचं मटण दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे। मटण बीच वरतेत ना, 5 द्यावा लागेल। 8:30ला सुरुवात, 4 किलो मटण, 7 वाजेचं मटण 8:30ला सुरुवात करतात। काऊन का पोरं सगळे जेवून घेते म्हणून पोरं जेवण झाल्यावर उशीर असल्यावर अंडे बी एवढं नाही, अंडे एवढं सगळं अंडे कितराचे का काय ते आम्हाला माहित नाही। अंडे एवढं सगळे ऍपल बी एवढं सगळं ऍपल राहतं, ऍपल काही कामात नाही, ऍपल बी काही कामात राहत नाही। केळी बी हिरव्या केळी राहते, सगळ्या पूर्णपणे खराब राहत्या। दूध हे पाण्यातच राहतं, पाणीच असतं दुधामध्ये। खाली 6व्या फ्लोअरला पाणी नेणं पडतं, खाली 6व्या फ्लोअरला पाणी नेणं पडतं। रूम चालू नाही, आंघोळीला पाणी नाही, गरम पाणी नाही, थंडच पाणी मात्र एवढं थंडीमध्ये। हिवाळ्याच्या दिवसामध्ये, हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडी खराब आहे, बाथरूम खराब आहे। औरंगाबाद यूसीएन टीव्ही न्यूज। छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांचं एक वसतिगृह आहे किल्यारक या ठिकाणी मंगळवारी विद्यार्थी जेवत असताना त्याच्यामध्ये पाल निघाली व त्या पालेच्या विषामुळे जवळजवळ 28 विद्यार्थ्यांना घाटी रुग्णालयामध्ये ॲडमिट करावं लागलेलं आहे। हा वसतिगृहामध्ये या वसतिगृहामध्ये 1000 विद्यार्थी जे शिक्षण घेत आहे ते इथं आहेत आणि त्याच्यातले ते 28 विद्यार्थ्यांना घाटीमध्ये ॲडमिट करण्यात आलेले आहेत। याच्यावर पालकमंत्र्यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं आहे का मी स्वतः लक्ष देतो, पण आत्तापर्यंत काही झालेलं नाही। करिता पॅन्थर ऑल इंडिया पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय केदार सर आपल्या सोबत आहेत, दीपक केदार सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सर, यूसीएन टीव्ही न्यूजचं स्वागत आहे। मंगळवारी ही घटना घडली, विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे, आपलं काय म्हणणं? एक कोंडावडा आणि एक अनुसूचित जातीचे विद्यार्थी आहेत, केवळ दलित आहेत म्हणून त्यांना नाकारलं जात आहे। ही वागणूक विषमतेच्या बळावरती दिली जाते। जे सरकार आहे ते शिक्षण विरोधी आहे, दलित विरोधी आहे, संविधान विरोधी आहे। आम्ही शिकलंच नाही पाहिजे या धोरणासाठी अशा प्रकारे षडयंत्र करण्यात आलंय। हे छत्रपती संभाजीनगरच्या या वसतिगृहामध्ये डायरेक्ट पाल निघावा। बुलढाण्याला आळ्या निघाल्या, नाशिकमध्ये आळ्या निघाल्या, चिखलीला आळ्या निघाल्या, कुठं 10 पोरं कुठं 20 पोरं असे मुलींचे वसतिगृह सारख्या ॲडमिटच्या बातम्यात। पण याच्या मुळाशी का कोण जात नाही? याच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि एक कायमस्वरूपी याच्यामध्ये बदल झाला पाहिजे। आज आम्ही सगळं जे वसतिगृह बघितलंय, अहो जनावरांचा कोटा तरी बरा आहे। आमच्या डायनिंग टेबलच्या नावाखाली अक्षरशः स्मशानभूमीसारखं बसायला केलंय त्या सिमेंटचं। माणसाची कवटी फुटल्यावर भाषण द्यायला जे नेते असतात त्यांना उभा राहायला जसं असतं तसं आम्हाला जेवायला द्यावा का? आम्ही डायनिंग टेबलचे हकदार नाहीत? आम्ही भीक मागतोय? किचनची अवस्था, त्या किचनमध्ये जणू काही एखाद्या लग्नाचा स्वयंपाक चालू केटरचा, जमिनी बाया बसल्यात, एकदम घाणीच्या साम्राज्यामध्ये स्वयंपाक सुरू आहे। ते भांडे घासायचं सगळं घाण पाण्याने भांडे घासले जात आहेत। अरे आम्ही पण माणसं आहेत ना, आम्ही का जनावर आहेत? आज हे लेकराच्या ताटात पाल निघली हो। अरे ते पण त्यांचे पण आई वडील आहेत ना, त्यांना कुटुंब आहे। बाबासाहेबांनी सामाजिक न्याय म्हणून हा आमचा आधारवड बनवला आणि त्याची हत्या करण्याचं काम खुलेआम सुरू आहे। हे कुणाचं कॉन्ट्रॅक्ट आहे? हे कॉन्ट्रॅक्ट भाजपाचा आमदार प्रसाद लाडचं कॉन्ट्रॅक्ट आहे। त्याच्या असणारा रिपोर्ट काढला अहवाल, जवळपास
नाही म्हणलं तरी 75% महाराष्ट्रातल्या वसतिगृहांनी अहवाल निगेटिव्ह दिलाय. मग त्यालाच कॉन्ट्रॅक्ट का मिळतं? विदाउट टेंडर काढता कॉन्ट्रॅक्ट का मिळतं? बरं, प्रसाद लाडला एवढी सुविधा की त्याला सब कॉन्ट्रॅक्ट दिलेत खाली. म्हणजे हे सब कॉन्ट्रॅक्ट आहेत. त्याच्या गॅपमध्ये 2000 रुपये तो कमवणार, नेत्याच्या घाशात घालणार, स्वतः काय ठेवणार, त्याचं सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट त्याचंच, किचनचं त्या स्वयंपाकाचं कॉन्ट्रॅक्ट त्याचंच. पालकमंत्री येतात, बघून जातात. वर्ष झालं, अरे साधा बरस सुद्धा मारलेला नाही. पालकमंत्री स्वतः समाज कल्याण मंत्री पण अहो, आहेत समाज आणि आपल्या शहराच्या विषयी समाज कल्याण मंत्री. पण मला हास्यास्पद वाटतंय की त्यांच्या हातात काय आहे का नाही. 400 करोड रुपये लाडली बहीणला वळवले, ते बोलू शकत नाहीत. 5000 कोटी लाडली बहीणला वळवले, ते बोलू शकत नाही. अहो, हाच 5000 कोटी आणि 400 कोटी निधी वसतिगृहाचा आहे ना, हाच खायचा आहे, हाच प्यायचा आहे. तुम्ही लाडली बहीणच्या खात्यात टाकायला लागले ना. सामाजिक न्याय मंत्र्याचं भावलं झालंय, बुजगावण्यासारखं झालंय. ते काहीच अधिकार नाही त्यांच्याकडे. कारण नाही आमदाराचं कॉन्ट्रॅक्ट 3.5 फुटाचा आमदार, एवढी काय महाजन मस्ती आहे. नसल जमत तर आम्ही काढतो. त्याची का हुजगेगिरी, काय मिळालं त्याच्याकडून? भाजपचा आमदार, शिवसेनेचा सामाजिक न्याय मंत्री, तुमचे भांडणं, आमच्या ताटात पाली आल्या, मरायचं आम्ही तुमच्या राजकारणासाठी. का ते आमदार कोण, काय त्याचं काय शेप आहे का काय? ते विष्णू असतात काहीतरी, एक शेप आहे मोठा गाजलेला वास, कोणर शेप, ते इथून मीठ टाकतात असं युट्यूबला. प्रसाद लाडवचं काय शेप, काय किचनवाला आहे काय लय मोठा? द्या ना, अशा लोकांना द्या, ज्याच्याकडे अनुभव आहे त्याला द्या. ते प्रसाद लाडचं किचनचा संबंध काय? एक लायसन काढलं, दिलं कॉन्ट्रॅक्ट. फक्त लूटमार सुरू आहे सामाजिक न्याय विभागाच्या मध्ये. 2 वर्षापूर्वी आलतो, वर्षभरचा एक 6-7 महिन्यापूर्वी इथं खूप म्हणजे गोंधळ उडाला होता घाणीमुळं आणि पाण्यामुळे. इथं स्वतः उपायुक्त, जे समाज कल्याण उपायुक्त आणि स्वतः आपले सामाजिक कल्याण मंत्री इथे आले होते, त्यांनी पण इथं दौरा केला होता. आणि परत असं एकदा किती दौरे हो द्या आणि काही हो द्या, बदल होत नाही. त्यांना हे पूर्ण जागा अडाणी अंबानीच्या घाशात घालायची. त्यांना मॉल पाहिजे, तो शिक्षण संस्था नको आहेत. हे विद्यार्थी शिकले नाही पाहिजेत, ऍडमिशन घेतले नाही पाहिजेत, हे सालकडी ऊसतोड मजूर झाले पाहिजेत, गुलाम राहिले पाहिजेत. त्यासाठीची ही यंत्रणा आहे. हे बदलच करू शकत नाहीत. यांची मानसिकताच नाहीये. सामाजिक न्यायाची खुलेआम हत्या सुरू आहे. आता कचरा काढलाय, गाड्या भरून गेल्यात टीव्हीला बातमी आल्यामुळं. म्हणजे टीव्हीला बातमी येणार, कुणीतरी भेट देणार, पुन्हा भिजत गोंगड. विद्यार्थी एकटे आवाज काढला की त्याला कोपऱ्यात नेऊन धमकी द्यायची, गुंड पाळायचे, त्याचा रॅगिंग करायचं, हरासमेंट करायचं. लिहून घ्या माझ्याकडून आजच्या तारखेला. काल 26 नोव्हेंबर झाला आहे, संविधान दिन. आमच्या मूलभूत हक्काने अधिकाराचं कशी हत्या होती ते तुम्ही बघा. आमच्या ताटात 26 नोव्हेंबरला पाल आली, ही उगाच नाही आली. 26 नोव्हेंबरला मंदिराव, जाणून बुजून होत आहे. 26 नोव्हेंबरला मंदिराव वेगळा झेंडा फडकवायचा. 25 नोव्हेंबरला हा मनुवाद आहे, ही जाणून बुजून आलेली नाही, ही वैचारिक संघर्ष आहे. 26 नोव्हेंबरलाच पाल कस का आली? आणि हे कॉन्ट्रॅक्ट RSSच्या हातात आहे. हे सहज नाही झालेलं. हे आमचा सामाजिक न्यायाचा अधिकार हिसकावून घेण्याचं षडयंत्र झालेलं आहे. आपली मागणी काय? सगळे त्या ठिकाणचे प्रादेशिक आयुक्त यांची चौकशी झाली पाहिजे. त्या प्रसाद लाडचं कॉन्ट्रॅक्ट इमिडिएट काढून घेतलं पाहिजे. आणि याच्यामध्ये ज्याच्याकडून ही चूक झाली त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि याला VIP करा, चांगलं करा. शिक्का अरे त्यांचे डोकं चलतील असं तर करा. गेल्या वेळेस स्लॅबच पाडला पोराच्या अंगावर. तो स्लॅब झालाय का बाबा नीट? आता आणखी नीट नाही झाला. एका तुमच्या रूम मध्ये नळ आहे का? नळ त्याला पाणी आहे का? पाणी हाय का? मला दूध कसं भेटतंय? दुधात पाणी. थांब रे बाबा, तूप कसं भेटतंय? तुपात तेल, डालडा मिक्स. यांना वाटतंय लय चौबाज आहे. अरे गळा बसला ना पोरांचा. नाही झालं तर पुढचं पाऊल काय असतं? पुढचं पाऊल काय असतं? पुढचं पाऊल तर पुढचं पाऊल टाकायचंय, पण पुढंच कुणी आहे ना, नाही तर त्याला ठोका दाखविला असता आज पॅन्थरचा काय असतो. ठीक आहे, धन्यवाद. हे होते दीपक केदार सर, ऑल इंडिया पांथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. त्यांनी आज इथं सगळे विद्यार्थ्यासह रखरखत्या उन्हामध्ये ठिया दिलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, हे फक्त अनुसूचित जातीमध्ये जाणून बुजून हे जे शासन हे करत आहेत. आपण पाहत राहा UCN